नमस्कार भावांनो, मी संतोष आणि तुम्ही बघत आहात कोल्हापुरी फिशिंग अँड कुकिंग. भावांनो, आज आपण फिशिंगला आलो होतो आणि आज आपण रापण कोणत्या पद्धतीनं मासे पकडतात, म्हणजे जी कोकणी पद्धत आहे त्या पद्धतीनं आज आपण मासे पकडलेले आहेत. तो थ्रिल तुम्हाला बघायला मिळेल आणि मासे पकडून कॅच करून कुक पण केलेले आहेत आपण, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भावानो, हे आपलं राधानगरी धरणाचे 7 गेट आहेत आणि आता याची थोडी आपण माहिती घेऊया. हा बघा, आता हा पूर्ण कोरडा पोर्शन दिसतो तुम्हाला. हा पावसाळ्यामध्ये फुल्ल भरलेला असतो पाण्याने आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तुम्हाला मला जेवढं माहिती आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. नंतर अनेक महिन्याने धरण आपलं फुल होते. भावांनो, थोडी आपण राधानगरी धरणाची माहिती घेऊया. आज फिशिंगला आलो होतो आणि आपले भाऊ आहेत ते तुम्हाला थोडी माहिती सांगतील. सुविधा, हे धरण ओव्हरफ्लो कधी होते? पावसाळ्याचा आपला पाऊस चालू झाल्यानंतर एकसारखा पाऊस ज्यावेळी पडायला चालू होतोय हां, त्यावेळी आपलं धरण ओव्हरफुल झाल्यानंतर एक दरवाजा पडतोय नंबर 6चा. 6 नंबर. हां, 6 नंबर ओके. पहिला गेट पडतोय. हा. पहिला गेट पडल्यानंतर मग नंतर ऑटोमॅटिक ज्यावेळी ओव्हरफुल जास्त पाणी पडेल त्यावेळी ऑटोमॅटिक एक दरवाजा पडत जातोय. हां, असं नाही की एकदमच सगळे दरवाजे पडतात. बर. ज्यावेळी जास्त पाऊस होईल त्यावेळी एकदम पडतात, कमी पाऊस होईल त्यावेळी एक दरवाजा बसत येतोय. हां. आणि हे टप्पे कसले आहेत? हे जे आपल्याला दिसतात. ऑटोमॅटिक धरणाला आपले हे आहेत म्हणायचं गेट आहेत. म्हणजे ज्यावेळी पाण्याचा जास्त साठा होतोय हां, त्यावेळी एका जे गेटवर लोड आल्यानंतर ना तेच गेट फक्त पडणार आणि ज्यावेळी पाण्याचा काय साठा पाठीमागे कमी होईल त्यावेळी ऑटोमॅटिक तो उचलून बसतोय. मग असं काय नाही की आपलं इलेक्ट्रिक आहे, पाठीमागचा साठा कमी झाला आहे आणि आपण उचलायचं असलं काय नाही. ते ऑटोमॅटिक शाहू महाराजांनी पहिल्यातलं हे केलेलं आहे. भावांनो, हे जे गेट आहे हे गेट इंग्रजांच्या काळात शाहू महाराजांनी त्यांच्याकडून बांधून घेतलेलं आहे आणि ही जगातलं एकमेव असं धरण आहे की ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचं पाणी ऑटोमॅटिक गेट उघडतात आणि क्लोज होतात. तर हे अशा प्रकारचं तिची रचना आहे. भावांनो, टोटली 7 गेट आहेत. त्या कडेपासून बघा तुम्ही, असे 7 गेट आहेत आणि हे पाठीमागं आपलं असं धरण आहे. भरपूर पावसाळ्यात पूर्ण ओव्हरफ्लो होतं हे धरण आणि हे आपले शाहू महाराजांची देणगीच म्हणायचं. कोल्हापूर जिल्ह्यावरती जे उपकार आहेत शाहू महाराजांचे, हे असे गेट आहेत बघा भावांनो. चला आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया फिशिंगचा. थँक्यू सो मच. तर गाभा असतो आत मोठा. काही साईज आहे उजी, खतरनाक. जांभळाची करवंद. सॉरी, करवंदाची. डेंजर डेंजर. भावानो, ही पद्धत बघा माशाची. ह्या की अरे पण मासा एक पण हाताला लागणार रे. तिथं खाली ह्याच्या दगड आहे. तिथं दगड आहे. या खूट आहे. खूट आहे का? आतमध्ये पाण्यात खूट आहे.
अरे बापरे. ह्यालाच कुणी अडकलं हो होय मोठा कुठं आहे घेऊ. अडकलं त्याला. तुमची जी कला आहे की नाही कॅमेरा बरोबर फिरवायची. भावानो एवढं नरड्या एवढ्या पाण्यात आम्ही फिशिंग करायला लावले अजून तर एक पण मासा हाताला लागलेला नाही. सुयोग दादा काय आमचे वरतीच थांबल्यात तिकडं. सुयोग दादांना बहुतेक थंडी वाजायला लागल्या. जरा हे पाहिजे होतं. अहो तुमच्यासारखा माणूस भीती म्हणलं मला आश्चर्य वाटाले. पोहा काय शिकला नाही एकदा बुडलो बर त्यापासून त्या पाण्यात किंवा चिखल आल्यामुळे मासा पळून जातो खाली. बर. आता इथं आपल्याला मासा न लागायचं कारण सांगा. त्याच्यामध्ये 2 कारण आहेत. एक तर तुम्ही म्हणजे धरणाचं पाणी ज्यावेळी खाली जास्त फ्लोने सोडता हां त्यावेळी वरचा मासा तुम्हाला भीतीमुळे खाली पळून जातो. आणि आता इथं मासा आपल्याला न लागायचं कारण काय हे काय झालं 3 दिवसापूर्वी मोठा पाऊस लागला. हां त्या पावसाने पाणी आलेलं भरपूर. बर हे तुम्ही कसं बघू शकता ह्या हाईटने या हाईट तर एवढं तुमच्या वरून पाणी आलं होतं. बर. मग त्यामुळे घाणीच्या ह्याच्यामुळे मासा खाली गेलेला आहे. ओके ओके ओके. किंवा वरून माती चिखल येतो ना तर त्या चिखलामुळे मासा जास्त काळ वरती राहत नाही खाली ह्याच्यामध्ये पळून जातो खोल पाण्यामध्ये. बर. अरे अरे हळू 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 हळू. इथे हे काय इथे एक कडा आहे. ह्याच्यात काटे आहेत ना दादे. ते नव्हे हां तेव्हा इथे एक आहे. ह्याच्यात ती सिंपली असते ना. हा हे शिंपले हे असं इथून आलेलं आहे आणि हे इथं आहे बघा. ते अशा प्रकारची सिंपली असते. सिंपली असते 2 दाखव. बघा भावानो हे पहिल्यांदा असलं काहीतरी करायला लागलोय मी फिशिंग. अजून एक भेटली अशा प्रकारे. आणि त्याच्यात ते काय असते जरा दाखव. आतमध्ये हे मास असते का. हा मग हे क्लीन करायचं. हे क्लीन करून हं. हे तुम्ही आपण जे हा हं. मासे जसे शिजवतो तसे शिजून खायचे ते. ओके. मोठं आहे. खूप एवढे मोठे मोठे असतात. हे टाकणार काय आपल्याला पोहोच जायला पाहिजे तिकडे. पाण्यात बघा पाणी कमी गाळ आहे की हो जाम. गाळ असते इथे जरा खोलच आहे. जिन्याबाई आला का नाही. हे आता काय येते लवकर तो. हा लागला. ओके बघ्या कसं आहे. छोटा आहे. बघा बघा मासा. हे बघा हा आपल्याला मेला का. हा मेलेला आहे मासा हा. बघू शकता भाऊ. ओके बघू. अरे वा 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 वा. हे बघा भावानो मासे या प्रकारे आपण आता फिशिंग करणार आहे आपण. पुढं हे अशा प्रकारचे आपण मासे धरायचे आहेत आता. चला पूर्ण झालं ते पाण्यातनं काढलेलं. हा हा. हे आहे पण मासे आहेत. खूप मासे आहेत. काय तर आणू या. थांबा एक मिनिट इकडे दाखवा.
मित्रांनो ते जरा धरणार कॅमेरा मी पण काढतो मासे आकडे पडतात का बघ पडतात आतमध्ये आहेत हाताला लागा ना हात पूर्ण आत घालायला लागतो. होय काय होय मग आता एवढी दगडच आहेत मोठी इथं आपल्याला त्यामुळे हे ना लय आतमध्ये आहे. तो पेटलेला पण गेला काय मला वाटतं आपण इकडं घर काढलं तर नाही ते खूप कातळ आहे ते होय का होय काढल्यानंतर येणार ते जरा हात एक करून दगड एक हातामध्ये आहे तो फक्त काढायचा आहे काढायला लागणार काय होय जरा इकडे दाखवतो म्हणजे दोन हातांच्या मध्ये एक छोटा दगड आहे तो फक्त हळू हा होय हा लागला भेटला भेटला दगड ओके तो दगड काढा ओके धरा इथून मी हे करतो शूट करतो गेले आणि उघडूनच ठेवतो ओपन अरे गेला बघ वाटतं तुम्हाला पिशवीत घालून आणायला पाहिजे होतं इकडे आहे काय आहे काटा लागते कोंबट आहे काय उंबट आहे का कोण नाही मासे आहेत काय झालं काटा लागला काय अरे बाप रे गेले हे इकडून गेले सगळे गेले हे इकडे बाहेर पडले हे
शेट इकडे हात घालायला पाहिजे. लागलं हो, कुठं लागलं? हे बघा भावना, या अशा प्रकारचे मासे काढताना आपल्याला लागते बोटाला पैशाला. काटा लय जोरात लागतो त्याला, डेंजर लागतो काटा. मग अशी माझ्या पायाच्या काढलेला मासा पण वाफोपर्यंत गेला. त्याचं पाणी खडू करायचं म्हणजे माशाला दिसत नाही. हो का? त्या तिथं बघा चिरत चला तिकडं, तिकडे मासे घातले. हा इथं बघितलं पाणी वरून खाली इकडं. दगड मोठा गीत गुडगा फुटला माझा. त्याच्या खाली आहे बे भेटायला पाहिजे. बे भेटला असताना की मला फक्त काय म्हणजे पाहिजे माझं, मला हे करायचं भावना. थोडासा नाश्ता करायला आहे मी, सगळे मिळून. ही आपली सगळी टीम आहे. आणि पोहे भजी हे बघा कशात खायला लागल्यात. ते बघा प्लेट वगैरे काय नाहीत, म्हणून आम्ही झाडाची पानं तोडून त्याच्यातच नाश्ता करतोय. नाश्ता करायला या. तिथं जाळ पेटवला आहे. आता आपल्याला मासं भाजायचं आहेत आणि भाकरीसोबत खायला. भाकरीसोबत खाणार आहे मी ते. जामन काय नाही करत आगी की नाही. साईज मात्र छान आहे माशांची. मोठे आहे ना. हा मोठी साईज आहे. काही एवढी साईज मिळत नाही माशांची.
ते जळेल म्हणते का? होय गरमीमध्ये जाणार. ठीक आहे, मग थोडी थोडी करूया. जरा बघू आता. काढच केलं नाही, काढायचा शेंगाळा. झाले ते होय झालं असेल आता, एवढं काय त्याच्यात काय हे नसेल. जोरात नाही घिसलाय का बघा ह्यो. कट करायला पाहिजे की. कट करायचं. तेल बाहेर यायला लागलं. म्हणून ते झाले ते वास पण यायला बघा स्मेल. पडणार. छान छान, मस्त मस्त. किती कुठे गेलं कट होणार. कट अहो मग घाला पुढं, पुढं घाला, पुढं घाला, पुढं अजून. हां सगळंच भाजून घेऊ एकदम. पहिला एक चेक करा, हे करून झाले काय बघा. घ्या की, बघा की झाला असेल मला वाटतं. झाला असेल. अहो ते हे आहे आहे झाले. मासा जास्त नाही हो, हे मासा 10 मिनिटाच्या याच्यावर तयार होतो मासा. मासाला हे होते ते दादा इकडे आमचे लाकडं घाला पाहिजे. खावा, खायला चालू करा. चांगलं आले. मस्त एकदम एक नंबर. हे त्याच्या पोटात अंडे आहेत बघा कशाच्या? माशीच्या. होय का?